सकाळी सकाळी 8 वाजता अंघोळ वगैरे करतो, काढतो आपली महबूबा आणि धकवतो नांदेडला. आता पेट्रोलचा काटा मरायला टेकला होता म्हणून 2 गोट पेट्रोल टाकून घेतो आणि महबूबाला जीवनदान देतो आणि नंतर येऊन टपकतो नांदेडमध्ये. आता सगळ्यात पहिले नांदेडमध्ये आल्या येतो आपण आपल्या फरांदे शोरूमवर. आता हे नांदेडचं सगळ्यात मोठा आणि फेमस फरांदे शोरूम आहे. आलेल्या सगळ्यात पहिले पोलीस काकाला म्हणतो, "घेर बाबा आपली नोंदणीकरण आपल्याला दे गाडीचा नंबर." आता तिथून मग त्यांना आपल्याला 29वा नंबर देते गाडीचा. आता इथे येण्याचं कारण म्हणजे की आपली महबूबा येऊन टेकली होती सर्व्हिसिंगला आणि आपल्याला आज महबूबाची सर्व्हिसिंगच करायची होती. मग तिथून येतो मधामध्ये. मग तिथला भैया ते काय प्रोसेस करतो, घेतो आपली गाडी. मग म्हणतो, "भाऊ ये म्हणतो आता 4 वाजता." मी म्हटलं 4 वाजता मेलोर बा आता घरी पण कोणाला सांगून नव्हतं आलो आणि शेतामध्ये पण काम पेंडिंगला तसेच पडलेले आहे. मी म्हणलं, "भाऊ थोडं लवकर होत असेल तर लवकर करून दे." त्यानं म्हणते, "नाही रे भाऊ काही इलाजच नाही, 4 वाजता म्हणजे 4 वाजताच नंबर लागते तुझा. मग 4 वाजेपर्यंत काय माशा मारत बसाव का? मग वेटिंग रूम मध्ये थोडा वेट करावा." म्हटलं. मग जातो वेटिंग रूम मध्ये. मग तिथे येऊन बघतो तर काय इतके भयानक सोपे रे भाऊ. मग सोप्याचा मजा घेत मस्त इथं बसलो. मग आता 4 वाजे तर इथं टाइमपासच करायचा होता आपल्याला. मग एकट्याला तर बोर होत होतं, एकट्याला तर टाइमच जात नव्हता. मग लावतो आपल्या दलिंद्र मित्राला फोन आणि त्याला घेतो बोलून. त्यानं म्हणते, "भाऊ 2च मिनिटात थांब, 1च मिनिटात आलो मी." मग 1 मिनिटात त्या दलिंद्र मित्राची होती एंट्री. मग त्याच्या गाडीवर बसतो आणि जातो फिरायला. आता आजचा वार शनिवार होता, आपल्या बजरंग बलीचा दिवस होता. मग तिथून येतो आपल्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये आणि तिथून लागतो बारीला आणि दर्शन वगैरे घेतो. मग तिथला पवित्र गंडा हा हाताला बांधून घेतो आणि एका बाबाचे पैसे देऊन मदत करतो आणि तिथून धकतो. मग आता घरून आता जेवण वगैरे तर काय करून आलो नव्हतो. मग तिथून आपल्याला जोरशाची भूक लागली होती. मग तिथून येतो समर्थ चायनीज सेंटरवर. मग तिथे एक राईस फ्राय घेतो आणि सोबत चायनीज पण घेतो आणि सट्ट खातो. आता आपलं कसं आहे, सट्ट खायचं तट राहायचं, काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं. मग तिथून 4 वाजे लोक आपण टाइमपास करतो, इकडे फिर तिकडे फिर. मग वाजतं 4 आणि मग तिथून येतो आपल्या शोरूमला. मग तिथे येऊन मधात येऊन म्हणतो, "दिलं बा म्हणजे मला गाडी आता मला जायचं आता गावाकडं." त्यानं म्हणते, "भाऊ तुझ्या गाडीचा अजून नंबरच नाही आला." मी म्हणलो, "मेलो रे बा आता 4 वाजले तरी नंबर नाही आला." त्यानं म्हणते, "भाऊ 6 वाजतीलच म्हणते गाडीला." मी म्हणलो, "मेलो रे बा आता बापू तर कुत्र्यावानी मारते आता धरून." दादरबा म्हणलो, "आपल्या जिंदगीमध्ये पनवतीच चालू आहे साला. आता 2 घंटे कुठेतरी टाइमपास करावाच लागेल." तर आता इथून पुढे काय घडते ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या आपल्याला.